विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर, डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांच्या नेतृत्वात हा वैविध्यव्य उद्या होणारा या ठिकाणचा सभा जे काय होत आहे त्या अनुषंगानं त्यांनी खास तयारी केलेली आहे। त्याचा एक आपण खास रिपोर्ट घेऊ। उद्या 29 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रफुल्लजी पटेल साहेब आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे या ठिकाणी बीडला जनसन्मान यात्रेनिमित्त येणार आहे। त्यांच्या समवेत पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब आणि पक्षाचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम हा बीड विधानसभा क्षेत्रातील महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती त्यांची राहणार आहे। जे काही कामं या सरकारच्या माध्यमातून लोकांची झालेली आहेत त्याचा आढावा आणि त्यासोबतच इतर ज्या मागण्या आपल्या मतदारसंघातल्या, शहरातल्या, ग्रामीणच्या आहेत त्या लोकांच्या व्यथा आणि अडचणी आम्हीसुद्धा पक्षप्रमुखांसमोर मांडणार आहोत आणि त्यातून नक्कीच चांगलं काही ना काही आपल्या या मतदारसंघाला, शहराला दादांच्या माध्यमातून भेटेल। ओके, योजना दिली त्यानंतर राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री इथं बीडमध्ये येत आहेत, कसं स्वागत करणार आहेत? किती महिला उपस्थित राहतील काय सांगा? जेवढे पुरुषांची उपस्थिती असेल 50% पेक्षा जास्त ही महिलांची उपस्थिती असेल असं माझा अंदाज आहे। याचं कारण असं की मागच्या जे 2 महिन्यापासून लाडकी बहीण योजना आपल्याकडे राबवली गेली आणि त्याचा उपयोग हा जवळपास 90% पेक्षा जास्त ग्रामीण भागातील महिलांनी आणि 80-85% पेक्षा जास्त शहरी भागातील महिलांनी घेतलेला आहे आणि हे तर फायदा आपल्या सरकारकडून महिलांसाठी झाला आहे। त्यामुळे त्याच्यासाठी दादांचं धन्यवाद म्हणण्यासाठी महिला इथे येतीलच, पण त्यासोबतही अजून काही प्रश्न महिलांचे आहेत। आशा वर्करचं पगारवाढ झाली, वेतनवाढ झाली, तशी अंगणवाडी सेविकांचा आणि मदतनीसांचं पण वेतनवाढीचा मोठा प्रश्न आहे, ज्याच्यासाठी सरकारने 15 दिवसाची मुदत दिलेली आहे। तर ती दादांच्या आम्ही कानावर घालून रिमाइंडर त्यांना देऊ की तुम्ही या गोष्टीकडे तुम्ही थोडंसं प्राकर्षाने लक्ष द्या आणि त्यांच्या मानधनवाढीसाठी आणि त्यांचे जे अजूनही काही प्रश्न आहेत त्याच्याकडे तुम्ही खास लक्ष द्यावा असं आमची त्यांना विनंती असेल। यांच्या शुभ हस्ते